नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटच्या अनेक उमेदवारांनी गर्दी केली होती। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी देखील भव्य अशी रॅली काढून आपले शक्ती प्रदर्शन केले। नाशिक मतदारसंघात यंदा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून करण गायकर यांनी आज आपल्या आघाडीच्या नेत्यांसह रॅली काढली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे सकाळी शहरातून ही रॅली काढण्यात आली आहे। त्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। या रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झाला। दरम्यान यावेळी दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार मालती थविल ढोमसे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मराठा समाजाला आरक्षण हवे आहे, त्यासाठी विविध लढे झाले। गेले काही वर्ष आपण सातत्याने या लढ्यामध्ये सहभाग दिलाय। अशा विविध प्रश्नांसाठी आपली उमेदवारी आहे। संबंध मतदारसंघातून बेरोजगार युवक, नागरिक, महिला, शेतकरी या सगळ्यांनीच आपल्याला मोठा प्रतिसाद दिलाय, असा दावा करण गायकर यांनी केलाय। बाईट करण गायकर। वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर आणि मालती थविल ढोमसे यांनी आज जोरदार असं शक्ती प्रदर्शन करत नाशिक शहरातून रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार यांच्या नेतृत्वामध्ये हजारोंच्या संख्येने महिला, युवक आदी उपस्थित होते। लोकशाही मध्ये संविधान वाचलं पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, शेतकऱ्याला शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, कर्जबाजारीच्या वंचितून शेतकरी वाचला पाहिजे, आमच्या बेरोजगार तरुणांना त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, हे सगळे विचार श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांचे घेऊन ही नाशिक लोकसभेची उमेदवारी आम्ही आणि दिंडोरी लोकसभेची उमेदवारी दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत। आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये हे गद्दार खुद्दार खोके बोके करण्यापेक्षा विकासाचं धोरण या ठिकाणी आम्ही घेऊन जाणार आहोत। जनतेला काय हवं आहे, जनतेला कसे प्रतिनिधी पाहिजे, अहो टीका टिप्पणी करून जनतेचं पोट भरत नाही किंवा जनतेचा विकास होत नाही, तर विकासाचं विजन ठेवून या नाशिक लोकसभेला पुन्हा एकदा नाशिक मतदारसंघातल्या जनतेला आणि दिंडोरीच्या जनतेला एक विकास दाखवून देण्यासाठी आम्ही दोन्ही उमेदवार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वाद, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं या ठिकाणी ही उमेदवारी दाखल केली। आणि निश्चितपणे 4 तारखेला हे दोन्ही उमेदवार विजयाची, वंचितची घोडी या नाशिक जिल्हा आणि दिंडोरीत उभारल्याशिवाय राहणार नाही, असं तुम्हाला ठिकाणी सांगतो। आम्ही उमेदवारीच वंचित बहुजन आघाडीची घेतली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आम्हाला अधिकार दिलाय, घटनेत आम्हाला अधिकार दिलाय की तुम्हाला सक्षम तुमच्या तरुणाईला जर काम मिळवून घ्यायचं असेल, तुम्हाला विकास करायचा असेल, तुमच्या सगळ्या सोयी सुविधा मिळवून द्यायच्या असेल, तर विकून कुठलंही मतदान करू नका, स्वाभिमानानं जाऊन मतदान करा। तुमच्या हृदयातला, तुमच्या मनातला, तुमच्या हाकेला धावणारा उमेदवार निवडून द्या। त्याच्यामुळे धनशक्तीवाल्यांनी धनशक्तीचा वापर करावा। आम्ही लोकशाही मार्गानं विकासाचं धोरण घेऊन जनतेसमोर जाऊ आणि आमच्या विजयाची गुढी उभारू। शक्यता आहे शांतिगिरी महाराज, महाविकास आघाडी, माहिती आणि तुम्ही विजयाचा हे गणित जे आहे ते सोपं झालंय? एकदम सोपं आहे। वंचित बहुजन आघाडीचं एक गठ्ठा मतदान आमच्याकडे आहे। त्याचबरोबर मी मराठा क्रांती मोर्चात काम केलं, शेतकरी चळवळीत काम केलं असल्यामुळं ती एक वोट बँक आणि ही एक वोट बँक, दोन नद्यांचा संगम हा महासागर झाल्याशिवाय राहणार नाही। आणि या निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांना पराभूत करून वंचितच्या विजयाची घोडी उभारल्याशिवाय आम्ही शांत बसणार। विजय आमच्यामुळेच झाले आणि पराभव आमच्यामुळेच होईल। आपल्यासाठी मनोज जरांगे प्रचारार्थ येणार आहे? हे बघा, मराठा योद्धा जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्व करतात, ते त्यांची भूमिका स्पष्ट करत असतात। आम्ही त्यांच्याबरोबर चळवळीत आहोत, चळवळीत काम केलेलं आहे, परंतु त्यांची भूमिका हे ते ठरवतील। आम्ही चळवळीत त्यांच्याबरोबर आहोत आणि त्यांनी सांगितलंय ना की यांनी काय केलं नाही, त्यांनी काय केलं नाही, त्याच्यामुळं आणखी काही सांगायची गरज वाटत नाही। आणि तरी पण ते त्यांची भूमिका ठरवतील। आम्ही वंचित बहुजन आघाडी छावा क्रांतीवीर सेनेचे अधिकृत उमेदवार आहोत। आमचा अजेंडा स्पष्ट आहे। मी मराठा चळवळीत काम केलेलं आहे। 15 वर्षापासून मी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये असेल, मराठा समाजाला आरक्षण मिळावलं, सारथी शिक्षण संस्था असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, MPSC UPSCच्या विभागीय सेंटर या ठिकाणी आलं पाहिजे। या सगळ्या आता वसतिगृह कोणी उभे केले, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 34,000 लाभार्थी या जिल्ह्यामध्ये आम्ही सक्षम केलेले तरुण। त्याच्यामुळं मराठा समाज हा माझ्याबरोबर निश्चित राहील आणि त्याची काळजी आम्हाला काही वाटत नाही। बघा, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, निवडणुकीत त्यांनी कुठलीही भूमिका घेतलेली नसल्यामुळं जरांगे पाटील हे माझे मित्र आहेत, आमचे नेते आहेत, त्यांना आम्ही समाजाचे नेते मानतो। त्याच्यामुळं त्यांच्याशी चर्चा झालेली असली काय नसली काय ते आमच्याबरोबर आहेत, आम्ही त्यांच्या विचारावर चालतो।
तुम्ही 2 दिवसात उमेदवारी अर्ज माघारी 6 तारखेचा होऊ द्या, तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट होईल. माननीय बाळासाहेबांनी आम्हाला विश्वासाने आशीर्वाद देऊन अर्ज दाखल करण्यासाठी पाठवलेला आहे. मोठ्या ताकदीने आम्ही अर्ज दाखल करणार आहे. बाकी गुलाल झाल्यानंतर बोलू. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत. या सर्व मूलभूत प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही मार्गक्रमण करणार असल्याचं मत यावेळी वंचितच्या दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केलं आहे. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अजिंक्य बोडके, नाशिक.